नमस्कार. जिल्हाध्यक्ष म्हणून या ठिकाणी महत्वाची मध्ये जरा बाजूला होता का माहिती देण्याच्या करता आधी या ठिकाणी मध्ये थांबले लोकनेते कैलासवासी प्रताप पाटील यांनी स्थापन केलेल्या जनसेवा संघटनेच्या कार्यालयामध्ये आज या ठिकाणी उपस्थित आहे. या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं या ठिकाणी सन्माननीय पद्मजादेवी तापसी मोहिते पाटील, त्याचप्रमाणे आमच्या वहिनी उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील, त्याचबरोबर आमचे राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे युवकचे जिल्हाध्यक्ष अक्षय खांड, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित दिव्य आणि सुधीर रास्ते, माणिकराव मिसाळ, अण्णासाहेब शिंदे, दादासाहेब जाधव, शरद रुपनवर, अतुलजी सरतापे, सागरजी घाडगे, सागर काळे, अमित देशमुख, रणजित देशमुख, योगिताताई देशमुख या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आपण ही पत्रकार परिषद घेतली. आपल्याला या ठिकाणी बोलवण्याचं महत्वाचं कारण म्हणजे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये अत्यंत महत्वपूर्ण आजचा हा दिवस असा मी समजतो. या सोलापूर जिल्ह्यामध्ये एक तडफदार व्यक्तिमत्व संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर, ज्यांचं कधीही न विसरता येणार असं गारुड हे प्रतापसिंह मोहिते पाटील म्हणजे पप्पांचं त्या ठिकाणी होतं. आणि जिल्हा परिषदेचा त्यांचा कार्यकाळ हा सोलापूर जिल्ह्याच्या कायमस्वरूपी संस्मरणात राहील असा त्यांचा कार्यकाळ होता. मोहिते पाटील कुटुंब हे पहिल्यापासून बारामतीकरांशी म्हणजे पवार कुटुंबाशी जोडलेलं असं एक कुटुंब, परंतु काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी घडत गेल्या, परंतु आता नव्यानं त्याच्यामध्ये दुरुस्ती होताना आपल्याला दिसते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नगरपालिका, नगर परिषदा, नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या घडामोडी त्या ठिकाणी घडत असतात. त्या दृष्टिकोनातून सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय आज मोहिते पाटील परिवाराने घेतलेला आहे. विशेषतः धवलसिंह मोहिते पाटील, त्यांच्या मातोश्री पद्मजादेवी मोहिते पाटील आणि त्यांच्या धर्मपत्नी उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील या कुटुंबाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांच्या प्रवेशाचा संस्मरणीय असा सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीतच पार पडणार आहे. परंतु 2च दिवसामध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीचे अर्ज भरण्याचे असल्यामुळे अकलूजची नगर परिषद जी आहे या निवडणुकीचं नेतृत्व स्वतः पद्मजादेवी मोहिते पाटील या करणार आहेत. त्यांना धवलदादांची आणि उर्वशी वहिनींची त्यांना साथ असणार आहे आणि माळशिरस तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं नेतृत्व एका अर्थानं पुन्हा एकदा मोहिते पाटील कुटुंबाकडे सोपवण्याचा निर्णय अजितदादा पवार यांनी घेतलेला आहे. त्याची सुरुवात ही या नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं होत आहे. मी त्यांच्याकडं आज या निवडणुकीचे ईबी फॉर्म देखील सोपवत आहे. या निवडणुकीच्या संदर्भानं सर्वच्या सर्व 26 जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घड्याळ चिन्हावरचे उमेदवार हे निश्चित झालेले आहेत आणि नगराध्यक्ष पदाच्या शेड्यूल कास्ट करता राखीव असलेल्या जागेवर ॲडव्होकेट देवयानी सुधीर रास्ते
यांची उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं मी या ठिकाणी घोषणा करत आहे. मी सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी या सर्वांचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं या सोलापूर जिल्ह्यातल्या सर्व पक्षावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या साक्षीनं आणि मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणाऱ्या या जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांच्या साक्षीनं पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय खासदार सुनील तटकरे यांच्या मान्यतेनं मी या मोहिते पाटील कुटुंबाचं माझ्या पक्षामध्ये या ठिकाणी औपचारिक स्वरूपाचं त्या ठिकाणी स्वागत करणार आहे. मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या प्रवेशाचा रितसर कार्यक्रम अजितदादा पवार यांच्या आणि सुनील तटकरे साहेबांच्या उपस्थितीमध्ये भव्य दिव्य कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी पार पडणार आहे. परंतु निवडणुका आता 2 दिवसावरच असल्यामुळं निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये या पक्षाचं नेतृत्व करण्याच्या करता त्यांचा पक्षातील प्रवेशाची निश्चिती करणं याच्या करता म्हणून हा औपचारिक प्रवेश आता या ठिकाणी माझ्या उपस्थितीमध्ये मी करून घेत आहे. मी विनंती करतो आई साहेबांना की आपण आमच्या पक्षाच्या मध्ये पक्षाचा मफलर परिधान करून पक्षाच्या नेतृत्वाची धुरा ती स्वीकार. एकच मिनिट इकडे बघा दिसेल. एकच मिनिट पुढे बघा दिसेल. नगराध्यक्षाचे उमेदवार आहेत. आता तुम्हाला काही प्रश्न विचारायचे विचारू शकतो. प्रवेश सोहळा कधी होईल? प्रवेश सोहळा कधी होईल? आता निवडणुकीच्या ऐकायला प्रवेश सोहळा हा लवकरच अजितदादांची आणि तटकरे साहेबांची वेळ घेऊन त्या ठिकाणी पार पडेल. त्याचा भव्य दिव्य कार्यक्रम संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातल्या मोहिते पाटील परिवारावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांसह आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये एक देखणा सोहळा घेऊन त्या ठिकाणी पार पडेल. तालुक्यातील एकच प्रवेश आहेत की मोहिते पाटील घराण्यापैकी आणखी किती प्रवेश आहेत? तालुक्यामधले आणखी महत्वपूर्ण प्रवेश आहेत. आपल्याला कल्पना आहे, आपण त्या संदर्भात वर्तमानपत्रामध्ये बातम्या वाचल्यात. तालुक्यातले अत्यंत महत्वाचे नेते अनेक वर्ष जिल्हा परिषदेमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काही भागांमध्ये त्यांचं स्वतःचं व्यक्तिगत प्रभुत्व असलेले नेतृत्व त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केलेली आहे. अजितदादांच्या उपस्थितीमध्ये पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भामध्ये अंतिम चर्चा त्यांची झालेली आहे आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यांचाही यथावकाश प्रवेश हा सोहळा घेऊन पार पडला. अकलूज नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी स्वतंत्र लढण्यास कोणाबरोबर युती करणार त्या संदर्भातले सर्व अधिकार त्या पद्मजा देवी मोहिते पाटील म्हणजेच आईसाहेबांना आणि धवलसिंह मोहिते पाटील त्यांच्याकडे नेतृत्व दिले त्यांना असतं. दादांना कोणती जबाबदारी द्या पाहिजे? दादा हे चालतं बोलतो नेतृत्व आहे, ते मागेल ती जबाबदारी त्यांना. भाजप म्हणते की अकलूजमध्ये गुंडगिरी आहे
आणि मोहिते पाटील गट म्हणतोय की ते गुंडांना म्हणजे काय गुंड आहे. तर हे दोन मुद्दे आहेत त्या इलेक्शन मधले. तर आपले मुद्दे कुठले असणार आहेत त्या इलेक्शन मध्ये? अकलूज परिसरावर मोहिते पाटील कुटुंबाने आणि या संपूर्ण परिसराने मोहिते पाटील कुटुंबावर खूप वर्षापासून प्रेम केलेलं आहे. ही न तुटणारी नाळ आहे आणि प्रत्येकाला या अकलूजकरांना म्हणा किंवा माळशिरसकरांना स्थानिक अस्मिता ही अतिशय प्रिय आहे. शहरापासून दूर असलेल्या या परिसराचं नंदनवन करण्याचं काम मोहिते पाटील कुटुंबाने केलेलं आहे. ही गोष्ट नाकारता येत नाही. या महाराष्ट्रामध्ये बारामती नंतर जर कुठल्या परिसराचं विकसित भाग म्हणून जर उल्लेख करायचा झाला तर ते अकलूजचं नाव घ्यावं लागतं. राहिला प्रश्न गुंडगिरी आणि या सगळ्या गोष्टीचा, आम्ही ते आमच्या बघून घेऊ. बाहेरच्या लोकांनी आम्हाला त्या संदर्भात सांगणं काही योग्य नाही. मोहिते पाटलांचा प्रवेश म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा आपल्यामध्ये एक वर्चस्व निर्माण असं म्हटलं. निवडणूक चांगली पण समोर पण मोहिते पाटीलच आहे अशा आव्हान वाटतं आणि कितपत तुम्हाला येईल असं वाटतं, कारण त्याने हा निर्णय घेतला. निवडणुकीमध्ये असे ऐनवेळी होणारे अनेक निर्णय असतात आणि त्या निर्णयाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा खरं तर मोहिते पाटील कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्वसामान्य माणसाच्या मनात असलेला आणि त्यांच्या DNA मध्ये असलेला हा पक्ष आहे. सर्वसामान्य मतदारांना आमचं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांनी कुठल्या पक्षात काम करावं असं सर्वाधिक इच्छा असलेला पक्ष कुठला होता तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. धवलदादांनी हा निर्णय घेतला, त्यांच्या कुटुंबाने हा निर्णय घेतला. हा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरी निर्णय घेतला असला तरी त्यांचं काम काही आजच्या एका दिवसाचं काम नाही. कैलासवासी प्रतापसिंह मोहिते पाटलांनी उभी हयात या संपूर्ण परिसराच्या विकासाकरता इथला एक एक कार्यकर्ता घडवण्याकरता दिलेली आहे. इथलाच नव्हे तर सोलापूर जिल्ह्यातले हजारो कार्यकर्ते जे आहेत ते गेल्यानंतरही आजही मोहिते पाटील कुटुंबाशी या जनसेवा परिवाराशी आजही तेवढ्याच निष्ठेने कार्यरत आहे. त्यामुळं तो सगळा परिवार या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पाठीशी उभा राहील आणि निश्चितपणे आम्हाला सगळ्या जागावर यश मिळेल. आम्ही नगराध्यक्ष देखील आमचा निवडू. सोमवारचा दिवस हा शेवटचा दिवस आहे फॉर्म भरायचा. अद्याप एकही फॉर्म दाखल झालेला नाही आणि रविवारी सुट्टी आहे. तर आपलं कधी फॉर्म भरणार आहे? उद्या दिवसभरामध्ये सगळे फॉर्म त्या ठिकाणी दाखल झालेले दिसतील. AB फॉर्म सगळे. तुमचा मित्र पक्ष असलेला भारतीय जनता पार्टी यांनी सुद्धा परिषदेसाठी जोर लावला. मग तुमची ह्या निवडणुकीत खरी लढत मोहिते पाटील गटाशी असणार आहे का भारतीय जनता पार्टीची असणार? आमची लढत ही आम्हाला आमचे उमेदवार निवडून आणण्यासाठी असणार. किती उमेदवार निवडून येतील? सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा. महायुतीचा धर्म म्हणून मैत्रीपूर्ण लढत होणार की मग स्वबळाचा नारा समजायचा? लढत ही लढत असते, त्यात मैत्री वगैरे तसलं काही नसतं. लढत जिंकण्यासाठी असते आणि समोरच्याला हरवण्यासाठी असते. जिल्हाभराच्या ह्याच्यात किती फरक पडेल? जिल्हाभराच्या संपूर्ण निवडणुकीत जनसेवेचा किती फरक पडेल? निश्चितपणे फरक पडेल. मोहिते पाटील कुटुंबावर प्रेम करणारा कार्यकर्ता आणि मतदार संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावात आहे. दुर्दैवानं काही वेळेला राज्यातली परिस्थिती, देशातली परिस्थिती, राजकीय परिस्थिती, पक्षीय स्तरावरची परिस्थिती, सरकारं बदलली, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर काही घडामोडी घडत गेल्या. त्यामुळं या परिवारावर प्रेम करणारा कार्यकर्ता जो विस्कळीत झाला होता तो आज अजितदादांच्या नेतृत्वात या कुटुंबाने राष्ट्रवादीत प्रवेश केल्यामुळं त्या सर्व जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना हक्काची आणि सन्मानाची एक जागा उपलब्ध झालेली आहे. त्यामुळे त्या सगळ्याच कार्यकर्त्यांना निश्चितपणे आनंद झालेला आहे आणि त्याचा उपयोग जिल्ह्यातल्या सर्व राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या स्तरावरच्या निवडणुकीमध्ये होणार. जिल्ह्यातील अनेक अजितदादांचे सहकारी पक्ष सोडून गेले. पक्ष बांधणीसाठी तुमची नेमकी रणनीती काय आहे? पक्ष अडचणीत असताना काही जण सोडून जरूर गेले, परंतु न गेला की बल तयार असतो. राजकारणामध्ये कुठलाच पक्ष कधीच संपत नसतो. सारखं 24 तास त्या ठिकाणी जनसेवेसाठी वाहून घेतलेलं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि पुरोगामी विचारावर विश्वास ठेवून या सोलापूर जिल्ह्याची जी नाळ जे नेतृत्व ज्या मोहिते पाटील कुटुंबाने केलं त्या मोहिते पाटील कुटुंबाला आज पुन्हा एकदा ज्यांनी ज्या कुटुंबाने या जिल्ह्याचं नेतृत्व केलं त्याच कुटुंबावर आज पुन्हा एकदा अजितदादांच्या माध्यमातून आम्हाला नेतृत्व देत असताना अतिशय आनंद होतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची झालेली पडझड भरून काढण्यामध्ये
आज धवलदादांचा, मातोश्रींचा, बहिणीसाहेबांचा प्रवेश हा एक अतिशय मुलगामी असा महिलाचा दगड ठरला. उमेदवार सगळे फायनल झाले. उमेदवार सर्व फायनल झाले. नाव जाहीर केली होती. नाव तुम्हाला अर्ज भरली की पटापट जाहीर. खर तर एका दादांबरोबर आता दुसऱ्या दादांनी अकलूजमधून प्रवेश केलाय, तिकडे मोहोळमधून आपण आहात. एकूणच भविष्यात धवलदादांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून महत्वाची काय जबाबदारी देणार का? तुम्हाला सांगितलं की ते चालतं बोलतं नेतृत्व आहे, ती मागेल ती जबाबदारी त्यांना दिली जाईल. वाट बघू आम्ही. महाराष्ट्राची जमीन हडप केली होती, त्यात बाकीच्या अधिकाऱ्यांना निलंबित केलं, त्यांच्यावर काय कारवाई त्याबद्दल आपलं काय? त्या संदर्भामध्ये राज्य सरकारने राज्यपालांच्या सहीने चौकशी समिती नेमलेली आहे आणि त्याच्यामध्ये अतिशय तज्ञ लोक आहेत. मी त्यांच्यावर तज्ञ नाही, त्यामुळे अधिकारी झाले ते सिनियर IAS ऑफिसर असतात आणि त्यांना त्यामध्ये कळतं चौकशीमध्ये प्रत्येक वेळेला समोर दिसणारी बाब आणि प्रत्यक्षात असणारी बाब याच्यामध्ये फरक असू शकतो. ज्या विषयावर स्वतः राज्याच्या सर्वोच्च प्रमुखांनी म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट दिलेलं आहे, त्या विषयावर आपण बोलणं म्हणजे त्यांचं सत्तेचा दुरुपयोग होते असं वाटत नाही. कारण अधिकारी ज्या विषयावर राज्याचे प्रमुख बोललेले त्याच्यावर मी बोललो उचित. यामुळे पक्ष अडचणीत राजकारणामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप होत असतात. इंदिरा गांधीपासून पंडित नेहरूपर्यंत आणि आताचे मोदी साहेबांपर्यंत सर्वांवर वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप झालेले ते होतच राहतात. सार्वजनिक जीवनामध्ये झालेल्या आरोपांना तोंड देण्याच्या करताची किंमत ठेवत ठेवायला. धवलदादा क्षेत्रात, कुस्ती क्षेत्रामध्ये मोठ्या साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतात आणि राजकारणात अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करतात. तर हा काका पुतण्याचा मेळ कसा घालणार? अजितदादांनी पवार साहेबांच्या नेतृत्वात काम केलं तर मग तुम्हाला एवढी अडचण वाटत आहे का? संधी आहे का किंवा चान्सेस आहेत का कशाची एकत्र येण्याची? काय म्हटले, राजकारणामध्ये कोणीच कोणाचा कायम शत्रू नसतो. दोन्ही पवार एकत्र झाल्यानंतर दोन्ही मोहिते पाटील पण एक होते का? सर्वसामान्य माणसांना कुठल्याही परिवारामध्ये विशिष्ट राहावं, त्यांच्यात फूट पडावी असं अजिबात वाटत नसतं. एखाद्या परिवारावर सर्व ज्या वेळेला अनेक मोठा वर्ग त्याच्यावर प्रेम करतो, त्यांना वाटत असतं, लोकांना वाटतं ठाकरे म्हणजे एकत्र द्यावे. तसं तुम्हाला अकलूजकरांना, सोलापूरकरांना वाटतं की मोहिते पाटील एकत्र यावे. आम्हालाही कार्यकर्त्यांना वाटतं की पवार कुटुंब एकत्र यावं. वाटणं आणि प्रत्यक्षात होणं हा त्या संबंधित लोकांचा त्यांचा विषय असतो. दादा, परंतु समस्त अकलूजकरांचं स्वप्न हे आहे, आता आम्ही बघतोय अकलूजकरांचं म्हणणं हे आहे की दोन्ही मोहिते पाटील कुटुंबाने आता खरं एकत्र यायची वेळ आलेली आहे. त्याबद्दल काय सांगणार? मी आता त्याच्यावरच बोललो. तेच की त्याच्या संदर्भातला निर्णय जो आहे तो त्या कुटुंबातल्या प्रमुखांनी तो घ्यायचा विषय असतो. एखाद्या कुटुंबात जसं तुमच्या कुटुंबामध्ये समजा तुमच्या धर्मपत्नी बरोबर भांडण झालं तर तुम्ही दोघांनीच असतो. बाहेरच्या जाऊन घातले का अजून भांडण वाटतं. कोणत्याला कोणत्या निमित्ताने धवलसिंह मोहिते पाटील हे अडचणीत आहे. पक्ष पुढे जाऊन त्यांच्या पाठीशी उभा राहील. पक्ष धवलसिंह मोहिते पाटील आणि त्यांच्या परिवाराच्या पूर्ण पाठीशी पूर्ण ताकदीने राहणार. अजितदादांनी त्यांना शब्द दिलेला आहे. परवा अजितदादांनी झालेल्या भेटीमध्ये त्यांना शब्द दिलाय की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि व्यक्तिगत अजित पवार पूर्ण शक्तीनिशी त्यांच्या पाठीशी राहतील. कोल्हापूरच्या चंद्रगड नगरपालिकेला कार्यकर्ते झालेलं आहे तिथं एकत्र लढायचं, तसं होईल का? ते मला कोल्हापूरची काही माहिती नाही. आपण इथल्याबद्दल इथला गट तुमचा राष्ट्रवादी शरद पवार किंवा भाजप समेत जर समजा युती करायचं ठरलं तर तुमची काय ठरली? मी सांगितलं की इथला निर्णय जो आहे तो निर्णय घेण्याचा अधिकार हा जो आहे तो धवलसिंह मोहिते पाटील, पद्मदेवी मोहिते पाटील आणि त्यांच्या परिवाराला आम्ही दिलेला आहे. पार्टीचं नेतृत्व त्यांच्याकडे दिलं तर बाकीच काय. तुम्ही आमच्या प्रश्नाचे उत्तर दिले. आता ज्यांनी प्रवेश केला आई साहेब, तुम्ही हा निर्णय घेण्यामागचे काय नेमके कारण आहे? नेमकं कारण म्हणजे अजितदादांच्या भेटीला गेलो होतो
काही आमची वैयक्तिक आमची काही कामं प्रश्न होते, आम्ही त्यांच्यापुढे ते मांडले. त्याला चर्चा करताना त्यांनी अतिशय खुल्या मनाने आमच्याबरोबर चर्चा केली आणि मग एक व्यक्तिमत्व आपल्या समोर येतं की स्पष्ट बोलणारा, खरं बोलणारा आणि कार्यकर्त्यांना ताकद देणारा, त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणारं असं अजितदादांनी नेतृत्व. मग त्यावेळेला चर्चेतून सगळं हे असताना आम्ही एक निर्णय घेतला की बाबा आपल्या कार्यकर्त्यांना जर प्रवास आणायचा असेल, त्यांना ताकद द्यायची असेल तर अजितदादांशिवाय दुसरी नेते. त्यांनी आम्हाला तेवढं सकारात्मक आणि अतिशय पॉझिटिव्हली रिस्पॉन्स दिला आणि याचं सगळं श्रेय उमेश दादा पाटलांना जातं. चर्चेमध्ये उपस्थित होते आमच्या कुटुंबाबरोबर आणि दादांचं एक नेतृत्व आम्ही बघितलं की जसं आपण म्हणजे लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांचा उल्लेख वारंवार आज केला जातो जिल्ह्यात नाही महाराष्ट्रात, तर त्यांचं एक होतं की जातीपातीचं गटातटाचं कधी त्यांनी राजकारण केलं नाही आणि होईल त्याचं कामं करतो. सेम तसं अजितदादांचं नेतृत्व की समोर आलेल्या माणसाला आपल्याकडून काम होतंय ना तर ते म्हणून मला सांगायचं नसेल तर नाही सांगायचं. आम्हाला एक बोललं की बाबा आपल्या कार्यकर्त्याला बळ द्यायचं असेल आणि त्यांना आता इलेक्शन ह्या युगातल्या त्याच्यामध्ये संधी जर तिथून मिळत असेल म्हणून आम्ही प्रवेश केला. त्यांच्या नेतृत्वावर आमचा पूर्ण विश्वास आहे अजितदादांनी. जिल्हाध्यक्षांनी तुमच्याकडे पूर्ण अधिकार दिलेले. ह्या नगर परिषदेची नेमकी रणनीती कशी आहे तुमची? जर समजा युती करण्याची कुणाशी जर समजा हात पुढे आला तर तुमचं काय भूमिका? हे येणारा हात अधिकृत आणि तेवढ्या ह्याचा असावा. असं सांगून पुण्याच्या ह्याच्यात तुम्ही एक व्हा आणि तुम्ही नेतृत्व करा किंवा तुमची एकी करा ह्याच्यावर आम्ही विश्वास ठेवत नसतो. समोरचा व्यक्ती तेवढ्या ह्याचा असेल कॅलिबरचा किंवा त्या लेवलचा बोलणारा तर आम्ही विचार करण्यात येईल. नाहीतर आता आमचं ह्या घडीला आमचं पॅनल पूर्ण तयार, आमचे 26 उमेदवार. आपली अपेक्षा कुठल्या व्यक्तीबद्दल आहे? कोण व्यक्ती असावा? तोला मोलाचा व्यक्ती हात पुढे करणार, तेवढं बोलणार. आता आपल्याला आपण पत्रकार बंधू आहात माझे, आपण सगळं बंधू वर्ग आहात माझे, पण आपल्याला माहिती आहे की त्या लेवलला कोण बोलू शकतो आमच्या. उगीच असं आम्ही ऐकलंय आणि होणार आहे का जर तरच्या भाषेला आम्ही कधी सहारा देत नाही, त्याचा विचारही करत नाही. जर भाजप आणि हे जे मोहिते पाटील गट आहे शिवरत्नचा या निवडणुकीत तर आपली काय भूमिका असणार आहे? आपण स्वतंत्र जर तर नाही आपले हे राष्ट्रवादी काँग्रेस नाही. जर भाजप आणि शिवरत्न मोहिते पाटील गट जर एकत्र आले भविष्यात येऊ शकतात, निवडणुकीत काय होऊ शकतं काय सांगता येत नाही, तर आपली काय भूमिका असणार आहे? ह्याच्या आधी एकच होतं कोणाचं म्हणतो भाजप आणि मोहिते पाटील शिवरत्न. मोहिते पाटील आहे, मी देवी प्रतापसिंह मोहिते पाटील आहे, उर्वशी राजे धवलसिंह मोहिते पाटील आहे. तुम्ही गल्लत करू नका मोहिते पाटील ह्या नावाची, कारण कसं आहे असं मोहिते पाटील ज्याचा संदर्भ घेऊन बोलताय तिथं एकाच ठिकाणी भाजप पण आहे, एकाच ठिकाणी तुतारी पण आहे. त्यामुळं तुम्हाला प्रश्न विचारताना अडचण, आम्हाला उत्तर देताना कन्फ्युजन, त्यामुळे असे अडचण आणि कन्फ्युजन करणारे प्रश्न विचारूच ना. तर शिवरत्न बंगला ते मोहिते पाटील आणि भाजप या निवडणुकीमध्ये त्यांची भविष्यात युती झाली तर आपली काय भूमिका असणार? आपण माझा हस्तक्षेपचा प्रश्नच येत नाही. आपली स्वतंत्र लढणार, स्वतंत्र आपलं पॅनल असणार. आमची ताकद आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या मागे लावणार आणि त्यांना निवडून आणणार आणि त्यांना संधी मिळावी आम्ही एवढंच बघितलं. आणि अतिशय योग्य नेतृत्व आम्हाला म्हणजे अजितदादाच्या रूपाने आम्हाला मिळालेलं आहे. त्याच्या मागे आम्ही खंबीरपणे उभं आमचे राष्ट्रवादीचे माळशिरसचे नेते आमचे सुरेश बाबा पुण्यामधून पोहोचलेले आहेत, त्यांचंही या ठिकाणी स्वागत आहे. आता मला वाटतं आपलं प्रश्नोत्तर झालेलं आहे. आता सुरेश साहेबांबद्दल संपता आले तर या ठिकाणी पद्मजा देवी मोहिते पाटील, उर्वशी राजे धवलसिंह मोहिते पाटील आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार देवी आणि रास्ते यांचा
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार पक्षामध्ये प्रवेश झाला असं मी जाहीर करतो आणि निवडणूक त्यांच्या नेतृत्वामध्ये नगरपालिकेची निवडणूक त्या ठिकाणी पार पडेल आणि आम्ही जिंकू असा मी विश्वास व्यक्त करतो आणि देवयानी रास्ते या आमच्या पक्षाच्या घड्याळाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असतील हे देखील या ठिकाणी जाहीर. धन्यवाद. आता तुम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय, तुम्ही पहिल्यांदा ग्रामपंचायत असताना बिनविरोध करून आला. आता ह्या निवडणुकीमध्ये प्रचारामध्ये काय म्हणतात? जनतेचा विकास हे एकमेव आमचं आहे की जनतेचा विकास पूर्ण उद्या तुमची उमेदवारी कुठल्या प्रभागातून असणार पूर्ण उद्या हा जनतेचा प्रश्न. जी जनतेची मागणी असेल त्यांच्याकडनं जे येईल त्यांची जी इच्छा असेल तिथनं शेवटी फॉर्म भरल्यावर आपल्याला आणि आपल्याला माहिती आहे की आम्ही म्हणजे जनसेवा संघटना प्रतापसिंह मोहिते पाटलांसारखं कुटुंब हे आम्ही कायम आम्ही अन्यायाविरुद्ध लढलोय. प्रस्थापितांच्या विरुद्ध तर आम्ही म्हणजे ज्या काही कारभार आहे काही आहे तर आम्ही आंदोलनं केली आहेत, धरणं धरली, रास्ता रोको केलंय, पण आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळवून दिला. अगदी सामान्य जनता कुठली अगदी घरगुती जरी असलं आणि अगदी राजकीय असू द्या सामाजिक त्याच्याचा अन्याय झाला असेल तर आम्ही तिथे कायम उभं राहिलो. म्हणजे आम्ही म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कधी अन्याय आम्ही कुणाची सहन होऊन गेला नाही आणि हेच आमचं खास वैशिष्ट्य आहे की पाठीबरोबर राहणं आणि तेच आम्हाला म्हणजे अजितदादांकडून पण तसं सहकार्य आहे की तुम्ही लढा म्हणजे आम्ही आहेत बरोबर कुठेतरी आपलं एक पाठबळ पण लागतं. आम्ही अजितदादांचं काही स्पष्टवक्तेपणा आहे, कार्यकर्त्याला ताकद देण्याचा त्यांचा स्वभाव आहे. आमच्या कार्यकर्त्यांना संधी मिळेल आणि आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी संधी दिली. आज एबी फॉर्म घेऊन उमेशदादा इथे आलेले तसे माझ्या ताब्यात घेऊन जातील आणि आमच्या कार्यकर्ते आमचं पॅनल आज तयार आहे या घडीला. बघायचं उद्या का सोमवारी ठरवणार बस एवढंच. दादा काय दाखवत होता तुम्ही आता? यादी होती उमेदवाराची यादी साईज नाही वाचायला दाखवली तुम्हाला काय राहायचं हे फॉर्म मी देतोय आताच. आणि राहिला प्रश्न प्रवेशाचा कार्यक्रमाचा. प्रवेशाचा कार्यक्रम हा फक्त तालुका लेवल होणार नाही, जिल्हा लेवलला मोठ्या प्रमाणात असं प्रचंड असं आम्ही तुम्हाला त्यावेळेला दाखवू. फक्त वेळ कमी आहे, 2 दिवस फॉर्म भरायचे राहिले. त्यानंतर त्यावेळेला अजितदादा तर असतील महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब असतील, जिल्हाध्यक्ष उमेशदादा असतील, कृषी मंत्री दत्तावान भरणे आणि अण्णा बनसोडे दोघे या जिल्ह्याचे संपर्क मंत्री आहेत. ते दोघे असतील. आबा काय बसतो संपून टाकू. आबा बी फॉर्म ते कोण गेला यार सिल्वन सगळे जोडतो तर एक यातच टाकले याचे जेवढे आहेत तेवढे एक्स्ट्रा वाटतात नाही ना 26 असणार. आमचे आता नेते राष्ट्रवादीचे धोरण यांच्याकडे आमचे जुने त्यांच्या हस्ते तालुकाध्यक्ष येतात का या घरी पुढे बघा एक मिनिट. ओके